विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फोर्स अँड प्रेशर या घटकाचा अभ्यास करणार आहे. फोर्स अँड प्रेशर म्हणजे बल आणि दाब या घटकाचा अभ्यास करणार आहोत. व्हॉट इज अ फोर्स? बल म्हणजे काय? अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. म्हणजे स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते. An object in motion continues to move with the same speed of direction when no force is acting on the object. This is Newton's first law of motion. म्हणजे गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते. आणि दिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. ऑब्झर्व द पिक्चर इन फिगर. या पिक्चरचं ऑब्झर्वेशन करायचे. आता या ठिकाणी काय दिसतंय ते आपण थोडक्यात बघू. या ठिकाणी हा व्यक्ती या गाडीला लोटतोय. हा अडून बसलेला कुत्रा आहे, त्याला हा मुलगा ओढतोय आणि या ठिकाणी फुटबॉल मधला बॉल आहे, त्याला किक मारून पुढे जातो. या तिन्ही ठिकाणी बल आहे. आता आपण पुढच्या घटकाकडे जाऊया. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? तर संपर्क आणि असंपर्क बले. In figure 3.1, a car moves in forward direction when a man applied force from behind. म्हणजे पहिल्या चित्रात दाखवलेले कारला तो व्यक्ती ढकलतोय फॉरवर्ड डायरेक्शन. when a man applies force from behind, पाठीमागून फोर्स लावल्यानंतर. A reluctant dog is being pulled by his master. म्हणजे अडून बसलेला जो कुत्रा आहे त्याला ओढतोय त्याचा तो जो मुलगा आहे तो ओढतोय. अँड अ बॉय प्लेइंग अ फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे. स्वतःपासून दूर तरी किक मारतोय. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस? यावरून काय आपल्याला निरीक्षण करता येते? अ फोर्स ॲक्ट ऑन टू बॉडीज थ्रू अ इंटरॅक्शन बिटवीन देम. म्हणजे काय? तर दोन वस्तूंच्या आंतरक्रियेमुळे त्या वस्तूवर बल प्रयुक्त झालेलं आहे. आता या खालचं निरीक्षण करा या आकृत्यांचं तिन्ही. ॲज सीन इन फिगर 3.2, आयर्न नेल गेट अट्रॅक्टेड टू द पोल ऑफ मॅग्नेट ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्समुळे खाली ठेवलेल्या टाचण्या ज्या आहेत त्या काय होतात, त्याच्या टोकाकडे आकर्षल्या जातात. पुढे अ कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. या ठिकाणी झाडावरून फळ खाली पडतंय ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. व्हेन अ कॉम गेट्स रब अगेन्स्ट एअर. कंगवा केसांमध्ये घासला. स्मॉल पीसेस ऑफ पेपर केप्ट ऑन टेबल गेट अट्रॅक्टेड टू द कॉम. कंगव्याकडे अट्रॅक्ट झालेले दिसते. द कॉम हॅज अन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. त्या ठिकाणी जो चार्ज असेल तो असेल इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज असणारे, म्हणजे स्थितिक विद्युत बल प्रयुक्त होईल. ऑन द पीस ऑफ पेपर अँड द पीस स्टिक्स टू द कॉम. आणि त्या कंगव्याला ते पीसेस चिकटतील. इन फिगर 3.1, अ फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑर व्हाया वन मोर ऑब्जेक्ट्स. म्हणजे परत एकदा, फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट of the object or via one more object
Such a force is called contact force. म्हणजे काय तर वस्तूच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तू मार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त होते. असे जे बल असते त्यालाच म्हणतात संपर्क बल, कॉन्टॅक्ट फोर्स. पुढे बघू. अ फोर्स 3.2 आकृतीवरून काय दिसलं. A force is applied between two objects even if the two objects are not in contact. Such a force is called non-contact force. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणताही संपर्क न येता सुद्धा त्या वस्तू एकमेकाकडे अट्रॅक्ट झाल्या, ओढल्या गेल्या किंवा त्याच्यावर बल प्रयुक्त झाले. त्यालाच असंपर्क बल असे म्हणतात. Muscular force is an example of contact force. स्नायू बल हे सुद्धा कॉन्टॅक्ट बलचंच उदाहरण आहे. It is applied to object with the help of our muscles. It is applied in several cases such as lifting, pushing, pulling. म्हणजे उचलण्यासाठी, ढकलण्यासाठी किंवा ओढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ऑन द कॉन्ट्रॅरी force like magnetic force, gravitational force, electric force act without a contact. मॅग्नेटिक फोर्स तुम्ही इथं बघितलं पहिल्या चित्रात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिसऱ्या चित्रात बघितलं आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कॉमच्या उदाहरणात बघितलं. तर हे तिन्ही जे आहेत ते कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये न येता येतात. देअरफॉर दीज आर एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आहे. When a ball is kept on a table and pushed a little, it moves ahead and gets slow to stop. A car running on a plain road travels some distance and stops after the engine is switched off. हे आपल्याला माहिती. बॉल जर थोडासा ढकलला सपाट पृष्ठभागावर तो काही अंतरावर जातो आणि थांबतो. गाडीचंही तसंच होतं. गाडीचं स्विच ऑफ केलेलं आहे, पण बंद केल्यानंतर काही अंतरावर थांबते. This is because of force of friction. घर्षण बलामुळे शक्य होतं. Between the ground surface and the object in motion. ग्राउंड सरफेस म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग आणि ऑब्जेक्टचं जे मोशन आहे त्याच्या एकमेकांशी घर्षण बल होतं. In the absence of friction force, the object would have remained in motion. जर तसं नसतं तर ते मोशन मध्ये राहिले असते. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. दररोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये घर्षण बलाला अतिशय महत्व आहे. While walking, we push the ground behind with our feet. दररोजच्या जीवनामध्ये आपण जेव्हा चालतो तेव्हा काय होतं, आपण जमिनीला पाठीमागे ढकलत असतो. इन द absence of friction we will slip. जर आपलं फ्रिक्शन झालं नाही तर आपण पडून जाऊ. विल नॉट बी एबल टू वॉक. आपण चालू शकणार नाही. ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव फ्रिक्शनल फोर्स acting on them, which is acting in the direction opposite to the direction of motion. You must have seen that one tend to slip over banana peel on the street. केळीच्या सालीवरून घसरलेला आपण बघितलेला आहे. Similarly, when one can slip due to mud. Both these examples, मड म्हणजे चिखलाबद्दल सुद्धा आपण घसरतो. Both these examples occur due to reduced friction. हे कशामुळे घडतं तर त्या ठिकाणचं फ्रिक्शन जे असतं ते अतिशय कमी असतं. Make a list some more example in which contact and non-contact force are applied. Write the types of force. म्हणजे कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आपल्याला लिहायचे आणि ते काय करायचे, डिफरंट टाइप्स लिहून टाकायचे. कोणते कॉन्टॅक्ट फोर्स आहेत का नॉन कॉन्टॅक्ट.
Take two plastic bottles with rectangular shape. Close their opening by fitting the lids tightly. Keep two small bar magnet on them and fix them nearly using the stick tape. त्या ठिकाणी दाखवलेले दोन बॉटल घ्यायचे, त्याला मॅग्नेटिक टेप मॅग्नेट बार आहेत ते अडकवायचे, टेपने फिट करायचे. Fill the big plastic tray with water and leave the two bottles floating with magnet at the top. Take the bottle near the object. Others, if the north pole of the magnet is near the south pole. हे दोन्ही काय करायचे, एकाचा नॉर्थ पोल साऊथ पोल कडे, याचा नॉर्थ पोल इकडे घ्यायचा, याचा साऊथ पोल इकडे घ्यायचा आणि जवळ नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. इट टुवर्ड्स ईच अदर बिकॉज अनलाइक poles attract each other. Observe that unlike pole मध्ये काय असतं, attraction असतं. Observe that they have direct the bottle are because unlike poles are attract each other. ते काय होणार, एकमेकाकडे attract होणार. unlike pole मध्ये observe that will happen when the direction of the bottle are changed. जे एका बॉटलची डायरेक्शन चेंज केली काय होतंय, we can observe in the motion of the bottle without any direct contact. This means that there are non-contact force between the two magnets. म्हणजे इथं काय होईल, जवळ न नेताही त्यांच्यामध्ये बल प्रयुक्त होतील आणि आपल्याला ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल इथं दाखवता येईल. हे घरी करून बघायचे जर मॅग्नेट असतील तर. कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन टू मॅग्नेट. You have learned about static electricity in the previous standard. स्थितिक विद्युतचं उदाहरण आपण मागच्या येथे बघितले. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे, हे आपण बघितलं. टू व्हेरीफाय दॅट विच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म. याच्यासाठी कोणता एक्सपेरिमेंट आपण करू शकतो ते सांगायला सांगितलं. तर अशा पद्धतीने हा पहिला टॉपिक या ठिकाणी संपला.